नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आपला डे 5 आहे आणि याच्यामध्ये आपण एक महत्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत आणि तो आहे अफर्मेशन्स. ओके. सो स्क्रीन शेअर करते. आजचा आपला टॉपिक आहे अफर्मेशन्स. काय आहे बरं अफर्मेशन्स आणि कोणी कोणी आपल्या लाईफमध्ये याचा वापर केलेला आहे? सो कोणीतरी मला सांगेल का? कारण याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने एकदा तरी घेतलेलाच असेल, आय होप. सो तुमच्यापैकी असं कोण आहे का की खरोखरच मॅडम अफर्मेशनचा वापर करून मी माझ्या आयुष्यामधले एवढे एवढे माझे गोल्स कम्प्लीट केले? सो आहे का असं कोण? चलो, तुमच्यापैकी कोण आहे पहिला आपण थोडंसं डिस्कस करूया आणि कृपया करून ही पॉसिबल व्हिडिओ ऑन करा. कोणी अफर्मेशनचा वापर करून आपल्या काही इच्छा गोल्स कम्प्लीट केलेले आहेत? येस, कोण आहे बरं? अफर्मेशन आजचा टॉपिक आहे, फक्त अफर्मेशन त्याच्याबद्दल बोलायचं आपल्याला. कविता म्हणतात येस मॅम मी केलेलं आहे. व्हेरी गुड. कविता कुठे आहेत बरं? अनम्यूट करून बोलू शकता का? मला जाणून घ्यायचंय की तुम्ही काय केलं, मग मी पुढचं सांगते तुम्हाला. श्रुती म्हणतात येस मॅडम. ओके, मला आता कविता श्रुती पण मला इथे दिसत नाहीये. तो हँड रेस केला तरच मला तुम्ही दिसणार आहात. आणि टॉपिक महत्वाचा आहे आजचा, त्यामुळे व्हिडिओ ऑन करा. ओके श्रुती, व्हिडिओ ऑन नाहीये तुमचा. आणखीन कोण आहे जे व्हिडिओ ऑन करून बोलू शकतात? वर्षा. वर्षा कुठे आहेत बरं? येस. हा येस, वर्षा. गुड आफ्टरनून, बोला. मॅम, सगळ्यात आधी तर थँक्यू. खूप पॉझिटिव्ह थँक्यू. फील होतं. ऍक्च्युली तब्येत बरी नाहीये, मी सकाळपासून झोपली आहे. ओके. पण 1 वाजला आणि फटाफट तयार होऊन बसली आता. ग्रेट ग्रेट, छान. पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट्स. येस, एक्झॅक्टली. आणि मॅम, अफर्मेशन बद्दल म्हणाल तर मी सबकॉन्शियस माइंडचे बुक्स वाचते. तर ओके. एक असंच माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट केलं होतं. तर मला अफर्मेशन वगैरे बद्दल काही माहित नव्हतं, पण मी ते बुक्स वाचले. मग मग व्हिडिओज बघितले, ऐकले. मग त्याच्यात दुसऱ्या पुस्तकांची लिंक लागली. मला बुक्स वाचायला आवडतं. तर त्याच्यानुसार मग मी ऐकलं की अफर्मेशन काय असतं, आणि मी पण स्वतः काही छोटे छोटे अफर्मेशन्स. मी डे ट्रेडर आहे, शेअर मार्केट करते. ओके, ग्रेट. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा खूप हा. छान उपयोग होत असेल. हा, तर मग तरी माझ्या बाबतीत असं होतं की मे बी मला प्रॉपर त्याच्याबद्दल नॉलेज नाहीये. त्याच्यामुळे कधी कधी होतं पूर्ण, पण कधी कधी ड्यू टू निगेटिव्हिटी म्हणा, येस, माहित नाही, पण एक्झॅक्टली. आता तुम्ही प्रॉपर पूर्ण ऍक्सेप्ट होत केलं नाही. की पूर्णपणे मला त्याच्याबद्दल नॉलेज नाहीये. येस, एक्झॅक्ट. हा. आणि मुलं लहान असल्यामुळे सकाळी सकाळी मेडिटेशन वगैरे कधी होतं, टिफिन वगैरे असतात, किंवा रात्री झोपताना पण मी जर बसले की मग 2 मुलं आहेत मला, मग ते आजूबाजूने चाव 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 करतात. मग ते नाही होत मेडिटेशन रात्री तो पण. पण आपल्या जीवनाचा एक भाग आहे, ते ते समजून हा. सगळं आपण कॅरी ऑन करायचं. येस, एक्झॅक्टली. आणखीन कोण आहे बरं? श्रुती. हा येस, श्रुती मॅडम छान हसतायत. चला, त्यांना अनम्यूट करते. छान एक पॉझिटिव्हिटी स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावर. हा श्रुती मॅडम, कुठून आहात तुम्ही आधी ते सांगा बरं. मी पुण्यातून आहे मॅडम. हा बोला. पुण्यामध्ये. तुम्हाला ऍक्च्युली आता ऑपरेशनचा ते काय अनुभव आलेला आहे? आतापर्यंत मला फक्त एकदाच अनुभव आलाय, पण आता जसं आधीच्या मॅडम म्हणाल्या तसं की ते थोडंसं मेडिटेशन वगैरे ह्या गोष्टी होत नाहीयेत सध्या. पण हम्म. जेव्हा माझ्या मध्यंतरी मी एक 8 दिवस फक्त सकाळी मेडिटेशन वगैरे करत होते, हा. आणि तेव्हा असं झालं की मला पीएचडी ऍडमिशन हवं होतं. हम्म. म्हणजे मी फर्स्ट टाइमच ट्राय करत होते, पण मला असं होतं की फर्स्ट ह्याच्यामध्ये अटेम्प्ट मध्ये सगळं क्लिअर व्हावं म्हणून ते 8 दिवस मी रेग्युलरली थोडंसं मेडिटेशन. आणि मग मी अफर्मेशन म्हणजे असं म्हणत की मला ह्या कॉलेजमधलं ऍडमिशन मिळालं आहे, हे एवढं फक्त मी 5 वेळेसच म्हणत होते. पण लकीली माझं झालं त्यावेळेस. पण किती वेळ त्याच्यानंतर तसं किती हे वेळ म्हटलं दिलात हे तसं थोडं सगळं संसार, करण्यासाठी? मुलं, वेळेची कमतरता, अशा सगळ्या इश्यूमुळे ना ते मेडिटेशन होते, आणि आता अफर्मेशन किती वर्कआउट होत नाहीये ते. ओके, चला, तुम्ही ऍक्सेप्ट करता ना की तुम्हाला वेळ आणि मिळत आता नाही तर मला म्हणून ते खूप साऱ्या वर्कआउट इच्छा होत. कंप्लीट करायच्या आहेत, खूप टास्क आहेत, पण ते काही होत नाहीये. ओके. होतं काय माहितीये, आपल्याला ना सगळं करायचं असतं, पण त्या कामासाठी आपण स्वतःला झोकून द्यायला तयार नसतो आणि वेळ द्यायला तयार नसतो. मला सांगा,
दोनच गोष्टी आयुष्यात महत्वाच्या असतात. तुम्हाला जे हवंय ते पहिले शोधून काढा की मला काय हवंय, आणि मग त्याच्यावर फोकस करून त्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. दॅट्स इट. या दोनच गोष्टी आहेत. पण आपण काय करतो, आपल्याला काय हवंय त्याची तर लिस्ट बनवलेली नसते. बनवलेली असेल तर त्याच्यावर वर्कआउट करायला आपण तयार नसतो, कारण आपल्याला अनेक एक्सक्युजेस असतात. आणि युनिव्हर्स काय म्हणतं, जर तुम्ही एका पाठोपाठ एक एक्सक्यूजच देणार असाल तर तुम्ही हे सगळं काही करू नका. ये आपकी बस की बात नाहीये. आणि म्हणूनच कुठेतरी आपल्याला तिथे फुल स्टॉप लागला जातो. आपण प्रत्येक वेळेला बोलतो, मला हे करायचंय पण माझ्याकडे पैसे नाहीयेत, मला हे करायचंय पण माझ्याकडे वेळ नाहीये. हे दोन शब्द आपल्या शब्दात कधीच असायला नाही पाहिजे, कधीच नाही. वेळ कोणाकडे नसतो, माझ्याकडे अजिबात वेळ नाही, कोणाकडे वेळ नसतो? मृत झालेल्या व्यक्तींकडे. आपण मृत आहोत का? त्यांना सांगा ना, मृत झालेल्या व्यक्तींना सांगा ना, फक्त एक एक सेकंडसाठी जिवंत व्हा. होणार का? का? त्यांच्याकडे वेळ नाहीये. आपल्याकडे वेळ आहे, काढला तर सगळं काही करू शकतो. पण आपण वारंवार असे चुकीचे अफर्मेशन, चुकीचे शब्द आपल्या या जिभेला वळवलेलं असतं. माझ्याकडे वेळ नाहीये, माझ्याकडे पैसा टिकत नाहीये. ह्या दोन गोष्टी मी बऱ्याच वेळेला, बऱ्याच सेशनमध्ये बऱ्याच लोकांकडून ऐकलेल्या आहेत. आणि मी वारंवार हेच सांगते की ही सगळी, पैसा म्हणजे काय आहे? ती पण एक एनर्जी आहे. मग एनर्जीला तुम्ही जसं वळवाल तशी ती तुमच्याकडे येणार आहे. मनी मंत्र मी देणार आहे तुम्हाला, डोंट वरी, पण सगळ्यात शेवटी, शेवटच्या डेला. ठीक आहे? सो येस, ऑफकोर्स मनी मंत्र तुम्हाला देणारच आहे. आय नो दॅट. माझ्या प्रत्येक बॅच मध्ये मला मनी मंत्राबद्दल विचारलं जातं. हा, आता आणखीन कोण आहे बरं? कविता. येस, कविता जाधव. काय अफर्मेशन दिलेलं आणि कसं पूर्ण झालं? हॅलो मॅम, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी रोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी बोलते की माझा दिवस खूप छान जाणार आहे आणि तो हं. जातो. हं. आणि दिवाबत्तीला म्हणजे 7 वाजता मी मेडिटेशन वगैरे करते. हं. सप्तचक्र हिलिंग कालपासून जसं सांगितलं आहे तसं, आणि खूप व्हेरी छान गुड. जातो. सुरुवात केलीये. सुरुवात केलीये. हो, छान छान छान. अफर्मेशन आणि आधीपासून कालचा दिवस करायचे. खूप छान होता, गुरुपुषामृत योग हो. होता. येस, हा बोला. हो, आणि खूप छान जातो दिवस. रोज सकाळी असं बोललं की, आणि छोटी मोठी कामं असतात जी अडकलेली असतात, मग त्यावरही मी बोलत असते की माझं आज हे काम होणार आहे, आणि लकीली ते होऊन जातं. ओके, त्यामुळे खूप चला, ग्रेट. चांगला अनुभव आहे. म्हणजे हे का अफ- होतं? आता मला सांगा, अफर्मेशन हिंदीमध्येच म्हणायला पाहिजे किंवा मराठीमध्ये म्हणायला पाहिजे किंवा इंग्लिशमध्ये म्हणायला पाहिजे असं काय आहे का? नाही. युनिव्हर्सला कोणती लँग्वेज समजते? आपले व्हायब्रेशन समजतात. आपले व्हायब्रेशन, आपली फ्रिक्वेन्सी. त्यामुळे जर माझा मूड ऑफ आहे आणि मी मनातल्या मनात अफर्मेशन देते, आजचा दिवस माझा छान गेलेला आहे, छान गेलेला आहे, दिवस छान जाईल का? कारण युनिव्हर्स काय म्हणते, बाई ग, तुझी एनर्जी खूप डाऊन झालेली आहे, तू स्वतःच ऍक्सेप्ट करायला तयार नाहीस मनाने, फक्त वरवर तू अफर्मेशन देते, तर ते इम्प्लिमेंट होणार आहे का? नाही. आणि यासाठीच मी वारंवार तुम्हाला सांगते, जरी आपला मूड ऑफ झालेला असेल, स्विंग झालेला असेल, तरी सुद्धा त्याला आपल्याला पूर्ववत आणलं पाहिजे. ऑब्विसली असं नाहीच होऊ शकत की रोज आपण आनंदी आनंदगडे असणार आहे. आपण घरात राहतो, आपल्या घरामध्ये आणखीन इतर सदस्य असतात, कोणाशी ना कोणाशी तरी आपले मतभेद असतात, वाद होतात. आय नो दॅट. पण ते वाद किंवा ते मतभेद, त्याला प्रॉपर वेळ द्या. किती वेळ असायला पाहिजे? राग आल्यानंतर 4-4 दिवस तुम्ही रागातच राहता का? असं होतं का? नाही. तर काहींचा तो एक लिमिट असतं, वेळ द्यावा लागतो, 1 तास, अर्धा तास, 2 तास. पण त्यानंतर मात्र पुन्हा आपला स्वभाव आपल्याला पूर्ववत आणला पाहिजे. कशासाठी? आपल्याच फायद्यासाठी. कारण आपण त्याच एनर्जीमध्ये राहिलो तर लाईक अट्रॅक्ट्स लाईक. काय होणार आहे? परत तेच तेच त्याच स्वभावाची माणसं आपल्याला मिळणार आहेत, परत त्याच त्याच घटना आपल्या बरोबर होणार आहेत. म्हणून अफर्मेशन काय आहे? तर आपण आपल्या मनाला दिलेल्या काही स्वयंसूचना, काही पॉझिटिव्ह सकारात्मक वाक्य, आणि ही कशासाठी वापरली जातात? तर आपलं ध्येय, आपलं गोल्स पूर्ण होण्यासाठी. इथपर्यंत क्लिअर झालं का? ओके. सो आपण आपल्या मनाला दिलेल्या काही सूचना, याचा उपयोग आपण आपल्या मनावर चांगले परिणाम करणाऱ्या विचारांचा प्रभाव टाकण्यासाठी केला जातो. म्हणजेच अफर्मेशन अशा प्रकारचे काही वाक्य आहेत जे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करतात, तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवतात आणि तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी तुम्हाला प्रेरित करतात.
ओके. सो मला सांगा, आता तुम्ही इथे बसलात माझ्यासमोर, कोणाच्या मनात आत्ता पण काही घरातले विचार चालू आहेत, काही ऑफिस मधले विचार चालू आहेत, काही मुलांबद्दल विचार चालू आहेत? येस ओर नो, प्रामाणिकपणे सांगा, आहे की नाही? आहे ना? म्हणजेच आपलं मन आता इथे आहे, पण त्या मनामध्ये एकाच वेळेला जवळजवळ एकाच मिनिटाला 60,000 विचार येतात. आणि या 60,000 विचारांमध्ये 90% विचार हे निगेटिव्ह असतात. येस ओर नो? जास्त कल कुठे असतो आपला? निगेटिव्ह थॉटकडे. होईल की नाही? आज मॅडम काय शिकवणार आहेत बरं? थांबू की नको? की दुसरं काहीतरी काम करू? आज माझ्या मुलाला टिफिन दिलाय, त्याला आवडेल का? माझे मिस्टर जॉबला व्यवस्थित जातील का? पोचतील का? काही झालं नसेल ना? म्हणजेच एक ना अनेक असे वाईट विचारांनीच आपलं हे मस्तक भरलेलं आहे. मग आता काय करायचंय? पॉझिटिव्ह विचारांना इथे किती टक्के दिलं जातात? फक्त 5%. मग इथे कुठले थॉट्स भारी पडतात, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? ऑब्विसली निगेटिव्हिटी ही पॉझिटिव्हिटीपेक्षा नेहमीच दुसऱ्यांना हवी पडते. मग इथे सुद्धा असंच होतंय. अनेकदा आपल्या मनात ठरवून सुद्धा ते पॉझिटिव्ह थॉट्स येत नाहीत. का? कारण आपल्या मनाची जडणघडण आपण लहानपणापासून, ज्या घरात आपण लहानाचे मोठे होतो, त्या घरात जसं वातावरण असतं तशी आपली जडणघडण झालेली असते, आणि त्यामुळे ते निगेटिव्ह थॉट्स वारंवार आपल्या मनात येतात, कुठेही स्टॉप होत नाही. येस ऑर नो? बरोबर ना? तुमच्या घरातलं जसं वातावरण असेल, एखाद्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह असेल, तर ऑब्व्हियसली तिथे खूप छान पॉझिटिव्ह थॉट्स क्रिएट करतात. आणि त्यामुळे अशी माणसं आयुष्यामध्ये नेहमी आपली प्रोग्रेस करतात. पण ज्या घरामध्ये वातावरण असं असतं, इकडे जाऊ नको, हे होईल, तिकडे जाऊ नको, पडशील, स्कूटी नको घेऊन जाऊ, ड्रायव्हिंग नको करू, असं होईल, फलानं होईल, म्हणजेच प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही नकारात्मकता शोधत असाल, देन तुम्ही तशाच एनर्जीला काय करताय? अट्रॅक्ट करताय. इथपर्यंत क्लिअर आहे? मग अशा वेळेला मॅडम, अशा आमच्या मनात असे वारंवार विचार येतात. हा, एक मिनिट. आमच्या मनात मग असे वारंवार विचार येतात, मग आता काय करायचं? या विचारांना मनातून कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह काही सेंटेन्सचा, काही शब्दांचा, काही वाक्यांचा वापर करायचा आहे. पण नुसतं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोलून सगळं होणार आहे का? होणार आहे का? येस, कोण सांगेल बरं मला? केवळ पॉझिटिव्ह विचार करूनच हे चालणार आहे का? ऑब्विसली यशस्वी जीवनासाठी, यशस्वी होण्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन खूप महत्वाचा रोल प्ले करतात. का? कारण शब्द म्हणजे ब्रह्म आहे, आणि म्हणूनच हे जपून वापरावे लागतात. प्रत्येक वर्डची, प्रत्येक शब्दाची एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते. आणि युनिव्हर्सला काय हवं असतं? तर तुमच्या पॉझिटिव्ह अफर्मेशन बरोबर तुमची पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, हे पॉझिटिव्ह हवे असतात. बरोबर ना? आता शब्दात ताकद आहे, आहे की नाही? मी आता इथे एवढी सगळी लोक आहेत. मी वर्षा मॅडमकडे बघतेय, मी प्रणाली मॅडम आहेत त्यांच्याकडे बघते, मी सुजाता मॅडम यांचं नाव घेतलंय. प्रॉपर ज्यांचं ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्या लोकांचं जास्त विशेष अटेन्शन इथे असणार आहे. का? कारण मी त्यांना त्यांच्या नावाने हाक मारली. बरोबर? म्हणजे शब्दामध्ये किती पॉवर आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आई, ते अगदी लहान असतानाच, बालपणापासूनच त्यांना काय हाक मारायच्या? राजे. बरोबर ना? मग शिवाजी महाराजांची घडण सगळी कशा प्रकारे झाली? एका राजासारखीच झाली आहे ना. आणि पुढे जाऊन एवढा छान सुंदर राजा आपल्याला मिळाला. आपण काय करतो? आपल्या मुलांना काही पेट नेम्स देतो, चिंटू, पिंटू, मिंटू. त्याचा काही अर्थ नसतो. लाडाने, प्रेमाने आपण काही नाव देतो, पण नाही, तसं करायचं नाही. ज्या नावाची फ्रिक्वेन्सी आपल्या मुलाला मिळायला पाहिजे, जे नाव तुम्ही त्याला दिलंय ते नाव आधी योग्य आहे का ते बघा. त्या नावाचा काय अर्थ आहे का व्यवस्थित, प्रॉपर, ते बघा. लोकांनी ठेवलंय म्हणून आपण ते नाव ठेवायचं याला काही अर्थ नाही. त्या नावाचे काहीतरी अर्थ असायला पाहिजे. कारण वारंवार तेच तेच नाव घेऊन काय करतो आपण? आपल्या मुलाला ते व्हायब्रेशन देत असतो, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. बरेच पॅरेंट्स मुलांची नावं ठेवतात देवावरून, आणि शिव्या पण देतात त्याच्यावर, त्याच नावाला. मग मला सांगा, इथे कुठली फ्रिक्वेन्सी मिळणार आहे? जर तुम्ही त्या नावाला जपणार असाल तरच त्या नावाचा तुम्ही आदर राखणार असाल तरच ते नाव ठेवा, अदरवाईज ती नावं ठेवू नका. ओके, क्लिअर?
आता पुढे बघूया. अफर्मेशन देताना कधीही नकारात्मक शब्द वापरू नये. फॉर एक्झाम्पल, नकारात्मक शब्द म्हणजे काय? तर आपण म्हणतो ना, मी कधीही आजारी पडत नाही, तुम्ही कधी माझ्या घरी येऊन चेक करा, मी कधीही तुम्हाला बिछाण्यावर अंथरुणावर लोळत पडलेली दिसणार नाही. हे राईट अफर्मेशन आहे की चुकीचं, सॉरी, की चुकीचं अफर्मेशन आहे? येस, काय आहे बरं? राईट अफर्मेशन आहे की रॉंग अफर्मेशन आहे? चुकीचं अफर्मेशन आहे, बरोबर ना? म्हणजेच राईट अफर्मेशन काय असायला पाहिजे? की मी कधीही आजारी पडत नाही, हे चुकीचं अफर्मेशन आहे. काय अफर्मेशन यायला पाहिजे राईट? तर मी निरोगी आणि आनंदी जीवन जगते. दॅट्स इट. याच्यामध्ये काय आलं? एक पॉझिटिव्ह वर्ड्स आले आणि त्याचबरोबर आपलं अफर्मेशन सुद्धा पॉझिटिव्ह आलं, बरोबर? सो याच्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे? पॉझिटिव्ह अफर्मेशनचा वापर करायचा आहे. चॅटबॉक्स मधले मेसेज बंद करा प्लीज आता. शैला मॅडम, तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही लिव्ह करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, काही गरज नाहीये. ओके, सो आपण आपल्या पॉइंटकडे येऊया आणि मेसेज बंद करा. इकडे लक्ष द्या, ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी इकडे लक्ष द्या, ज्यांना चुकीचं वाटतंय त्यांनी लिव्ह कर. कारण मी तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही लिव्ह करू शकता. आता आपण पुढे येऊया. सो पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असायला पाहिजे, कसे असायला पाहिजे? सो आता आपण ते बघणार आहोत. आणि हे कधी द्यायचे? की सकाळी उठल्यानंतर. आपल्या जीवनामध्ये सगळेच पॉझिटिव्ह लोक येतात का? नाही, काही निगेटिव्ह पण असतात, पॉझिटिव्ह पण असतात. मग आपल्याला दोघांचा सामना करावा लागतो. मग आता ही निगेटिव्ह लोक आपल्या आयुष्यात आली तर काय करायचा? काय करावं लागेल आपल्याला? इग्नोर करायचं. इग्नोर आहे ना मग. त्यांच्याशी बाचाबाची करायची का? वादविवाद करायचे का? नाही. तर काय करायचं? लेट गो करायला शिकायचं. मग आता आपण बघूया की अफर्मेशन एक्झॅक्टली कसे असायला पाहिजे. ओके, आणि जर का आपल्या मुलाचं नाव देवावरून ठेवलं असेल किंवा छान ठेवलं असेल तर नेहमी त्याच नावाचा वापर करायला सुरुवात करा पुढे जाऊन. कारण काय होतं, आपण आपल्या मुलांना जे काही पेट नेम्स वगैरे देतो ते खरोखरच त्यांना यूज होत नाही, त्यांना त्याची एनर्जी मिळत नाही. जर चांगली एनर्जी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला जे नाव दिलेलं आहे त्या नावाने हाक मारायचे. आता अफर्मेशन केव्हा द्यायचंय? तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर सकाळी उठल्यानंतर अफर्मेशन द्यायचे. ओके, एकच मिनिट. ओके, चला आपण पुढे बघूया. सो सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय अफर्मेशन द्यायचंय ते बघूया. त्याचबरोबर अफर्मेशन देताना कधी द्यायचंय? एकतर सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याच्या आधी. मग त्याने काय होईल? सकाळी उठल्या उठल्या आपल्या मनामध्ये एकतर लगेच काही थॉट येत नाही, त्यामुळे जे काही तुम्ही विचार करणार आहात ते तुमचे विचार, थॉट्स तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेल्यामुळे ऑलवेज तुम्हाला तसे बेटर रिझल्ट मिळायला सुरुवात होतं. एकतर सकाळी अर्ली मॉर्निंग उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याच्या आधी. आता रात्री झोपण्याच्या आधी का? आपल्या शरीराचे, आपल्या मनाचे 2 भाग आहेत. पुढे बघूया आपण. ओके, सो आपल्या मनाचे 2 भाग आहेत, एक कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड. आता कॉन्शियस माइंडचं काम काय आहे? आता तुम्ही माझ्यासमोर आहात, ओके. आता एक्झॅक्टली तुम्ही माझ्यासमोर बसलेला आहे. कुठलं माइंड काम करते तुमचं? येस, कॉन्शियस माइंड. आणि तुम्ही रात्री झोपलात, कुठलं माइंड काम करतंय? सबकॉन्शियस माइंड. लक्षात ठेवा, आपण जागेपणात आपलं कॉन्शियस माइंड काम करतं आणि आपण झोपलेलं असताना आपलं सबकॉन्शियस माइंड काम करतं. मग
आता आपल्याला करायचं काय आहे, सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड कसं काम करतं बघा. ते त्याला बरोबर चांगलं वाईट कळतं. तुम्ही जे बोलता त्याच्यामध्ये तो काय करतो, क्रॉस चेक करतो, येस की नो. तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे का की नाही हे क्रॉस चेक करतो. त्यानंतर सबकॉन्शियस माइंडला तुम्ही आता जे काही विचाराल ते त्याची तो अगदी खरोखर उत्तरं देतो. फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया. कॉन्शियस माइंड वर्क वेन वी आर अवेक अँड स्लीप वेन वी स्लीप. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा तो काम करतो आणि आपण झोपतो तेव्हा तो सुद्धा झोपतो. इट्स वर्क्स लॉजिकली. तो अगदी लॉजिकली काम करतो. फॉर एक्झाम्पल त्याला विचारलं 2+2 किती, तर तो लगेच सांगतो 4. आणि त्यामुळे ही नोज द डिफरन्स बिटवीन इमॅजिनेशन अँड रियालिटी. खरं काय आहे खोटं काय आहे याच्यातला फरक त्याला कळतो. पण सबकॉन्शियस माइंडला मात्र आपण उल्लू बनवू शकतो, त्याला फसवू शकतो. कसं फसवायचं, तर हे सबकॉन्शियस माइंड 24 तास आपल्यासाठी काम करतं. अगदी आपण रात्री झोपतो तेव्हा सुद्धा आपण झोपतो, पण ते आपल्यासाठी काम करत असतं. मग याला उल्लू बनवण्याचा हाच एक वेळ असतो, रात्री झोपायच्या आधी किंवा अर्ली मॉर्निंग सकाळी उठल्यानंतर. ते कसं, त्याला काही अफर्मेशन द्यायचे आपण. ते अफर्मेशन काय द्यायचे ते आता आपण बघूया. सो त्याला रिअलिटी आणि इमॅजिनेशन मधला फरक कळत नाही. त्याला तुम्ही म्हणालात मी खूप पॉझिटिव्ह थिंकर आहे, तर तो ऍक्सेप्ट करणार की येस, येस मेरे काय म्हणायचं, काय बरं आहे अलाउद्दीन आणि जादूचा चिराग, येस मेरे आका, हा मेरे आका, असं आपण त्याला म्हणू शकतो. तो आपल्याला म्हणू शकतो की येस, माझ्या बॉसने माझ्या मालकाने जे काही मला सांगितलंय ते बरोबर आहे. मग त्याची इच्छा मला ही पूर्ण करावी लागेल. आणि मग ते आपल्या सबकॉन्शियस माइंडवर काम करतं आणि त्या गोष्टी योग्य तऱ्हेने होतात. म्हणूनच काही लोकांना अफर्मेशनचा योग्य रिझल्ट मिळत नाही. त्याच्या मागचं कारण काय आहे, आपण नुसतं अफर्मेशन इथून देतो, पण कुठून द्यायला पाहिजे, इथून द्यायला पाहिजे, आपल्या हृदयापासून द्यायला पाहिजे, आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून द्यायला पाहिजे. तरच त्याची फ्रिक्वेन्सी या युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सी बरोबर मॅच होते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये तसे तसे रिझल्ट आपल्याला मिळायला लागतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? येस असेल तर एक थंब दाखवायचा आहे. चला आता मी सांगेन तुम्हाला तुमच्या जीवनात काय हवंय. ओके, त्याबद्दल 5 अफर्मेशन लिहा आता. आता लगेच शॉर्ट पिरियड मधले किंवा लॉंग पिरियड मधले कसेही लिहा. मी एक 2-4 जणांना रॅन्डमली विचारेन, लगेच लिहायला घ्या. बघा आता या ग्रुप मधल्या कोण लेडी आहेत? अं, एक लेडी सगळ्या ग्रुपला निगेटिव्ह करू शकतात. ओके, झालं लिहून? येस, कोणाचं झालं बरं, त्याने हँड रेस करायचे. हा, चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा ज्यांचं झालं. ओके, चारुशीला मॅडमचं झालेलं आहे. हा बोला मॅडम. हा, 1-2 अफर्मेशन मला सुरुवातीचे सांगा. I am healthy. Second is I am successful. आणि I am financially stable and secured. येस, व्हेरी गुड.
छान अफर्मेशन लिहिले आहे त्यांनी. आणखीन कोण आहेत बरं? आणखीन अफर्मेशन कोणी लिहिले? येस, आपला प्रॅक्टिकल सेशन आहे. हा, स्वप्नाली मॅडम बोला. हा, अनम्यूट करा आणि बोला. एक मिनिट, हा करा अनम्यूट. नमस्ते मॅडम. हॅलो. आवाज आवाज मॅडम आवाज नाही येते तुमचा. आणखीन कोणाचं झालंय बरं? ज्यांचं झालंय त्यांनी मला हँड दाखवा. ओके, योगिता मॅडम. हा, योगिता मॅडम बोला. अनम्यूट करून बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, थँक्यू तुम्ही जे करताय त्याच्यासाठी. थँक्यू थँक्यू. आणि मी लिहिलेलं आहे की मी ब्रह्ममुहूर्तावर उठून माझं ध्यान करते. हम्म. मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. हा. माझ्या आयुष्यात भरपूर पैसे आहेत ओके. आणि माझी तब्येत खूप चांगली आहे. येस, व्हेरी गुड. छान अफर्मेशन लिहिलेले आहे. म्हणजे बघा, त्यांनी सगळे अफर्मेशन तर पॉझिटिव्ह आहेत आणि वर्तमान काळात आहेत. येस, दक्षता मॅडम बोला. दोन तीन कॉमन आहेत. आय एम हेल्दी वगैरे, हा. बट स्टील त्याच्या पुढे असे की आय एम कॉन्फिडंट. हा. आय एम कॉन्फिडंट इन माय स्किल्स अँड गिफ्ट्स. ओके. माय रिलेशन्स आर व्हेरी व्हेरी गुड विथ ऑल अँड आय एम क्रिएटिंग माय लाईफ ॲज पर माय चॉईस. येस, व्हेरी गुड. खूप छान. येस, वर्षा मॅडम, काय आहेत अफर्मेशन तुमचे? मी निरोगी आहे. मी एक सक्सेसफुल डे ट्रेडर आहे. माझ्या दोन्ही फॅमिलीज हॅपी आहेत, म्हणजे सासर आणि माहेर. आणि माझे दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. आणि थोडं रिलेशन बद्दल आहे की माझे रिलेशन्स परफेक्ट आहेत. ओके. हा, आता बघा, तुम्ही प्रत्येकाने काय काय लिहिलंय. आता याच्यामध्ये चूक कुठे आहे, तर ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे ते मेन्शन नाही केले तुम्ही. ओके. सो आता आपण ते बघूया की जसं की तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आत्मविश्वासासाठी काय अफर्मेशन असायला पाहिजे की माझ्या निर्णयांवर आणि क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. बरोबर. माझ्या निर्णयावर आणि क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. मी प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहे किंवा सक्षम आहे. आता यश, सक्सेस प्रत्येकाला पाहिजे, पण काय हवंय एक्झॅक्टली? तुमच्या मुलांची प्रगती हवी आहे, काय हवंय, तर ते मेन्शन करणं गरजेचं आहे. तुम्ही जे काही मेहनत करताय त्या मेहनतीला युनिव्हर्सचे ब्लेसिंग्स मिळत आहेत ते पण त्याच्यामध्ये मेन्शन करायचंय. ओके. सो मी सतत प्रगती करीत आहे. माझी मेहनत आणि समर्पण म्हणजे डेडिकेशन मला नेहमीच यशाकडे घेऊन जातात. आता पुढे आपल्या स्वास्थ्यासाठी, हेल्थसाठी, माझं शरीर, मन आणि आत्मा सशक्त व निरोगी आहे किंवा मी संपूर्णतः निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे. ओके. आणखीन एक अफर्मेशन आहे आपल्या स्वास्थ्यासाठी, मी सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असून निरोगी जीवन जगत आहे. आता पैसा, पैसा सगळ्यांना हवाय. मग पैशासाठी अफर्मेशन काय द्यायचं? पैसा व समृद्धी सहज माझ्याकडे येत आहे. पैसा आणि समृद्धी सहज माझ्याकडे येत आहे. मला जे हवंय त्या सगळ्या गोष्टी मला अगदी वेळेवर मिळतात. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि समृद्ध आहे. आता संबंध सुधारण्यासाठी, जर तुमचे तुमच्या लाईफ पार्टनर बरोबर किंवा इतर कोणाबरोबर संबंध चांगले नसतील तर काय अफर्मेशन द्यायचं? माझ्यात आणि माझ्या लाईफ पार्टनरमध्ये प्रेम, आदर, विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. माझ्यात आणि माझ्या लाईफ पार्टनरमध्ये दिवसेंदिवस प्रेम, आदर, विश्वास वाढत चाललेला आहे. मी माझ्या जीवनात नेहमी सकारात्मक लोकांना आकर्षित करते.
मी माझ्या जीवनात नेहमी सकारात्मक लोकांना आकर्षित करते. ओके. आता तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, तुमचा मुलगा किंवा मुलगी, आता जेंडर तुम्ही बदला तुमच्या सोयीनुसार, त्यांच्या SSC किंवा HSC एक्झामसाठी, माझा मुलगा मुलगी खूप हुशार असून त्याला किंवा तिला SSC एक्झाम मध्ये किंवा HSC एक्झाम मध्ये 90 किंवा 95% मार्क्स मिळालेले आहेत, त्याच्या कॅलिबरनुसार तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करायचे. आणि त्यामुळे आमच्या घराण्याला त्याचा खूप अभिमान आहे. मी काय केलं, मला काय हवंय ते युनिव्हर्सला सांगितलं आणि एक्झॅक्ट ते पर्सेंटेज मी तिथे टाकले. आणि त्यामुळे माझ्या घराला किती आनंद झालेला आहे तो मेन्शन केलं मी तिथे. सो आपल्या अफर्मेशन मध्ये पॉझिटिव्ह आणि आनंदी वर्ड्स असायला पाहिजे. आता आपल्या मुलाच्या जॉबसाठी काय अफर्मेशन द्यायचंय? माझ्या मुलाला, आता तुमचा मुलगा किंवा मुलगी जॉबसाठी ट्राय करत असेल तर माझ्या मुलाला किंवा मुलीला एका नामांकित कंपनीमध्ये योग्य पदावर योग्य जॉब लागलेला असून त्याची सॅलरी किंवा तिची सॅलरी एवढी एवढी आहे ती तुम्ही मेन्शन करू शकता. त्यामुळे ती तिथे खूप आनंदाने काम करीत आहे. कारण आपल्या मुलांना त्या कामातून आनंद मिळायला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्या ऑफिसेसमध्ये पॉलिटिक्स चालतं, येस ऑर नो. त्यामुळे काम करणं अशक्य झालेलं आहे. अशा वेळेला जर तुमच्या मुलाला आवडीचा जॉब मिळाला तरच तो तिथे योग्य पद्धतीने काम करणार आहे. त्याचबरोबर तिकडचं वातावरण सुद्धा छान पाहिजे. आणि म्हणून आपण असं अफर्मेशन द्यायचंय की माझ्या मुलीला एका नामांकित कंपनीमध्ये, कंपनीचं नाव माहिती असेल तर मेन्शन करा, योग्य पोस्टवर जॉब मिळालेला असून तिची सॅलरी एवढी एवढी आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस तिथे तिची प्रगती होत असून ती आनंदी आहे, खुश आहे. किंवा असं पण करू शकता, माझ्या मुलीला XYZ या कंपनीमध्ये तिच्या कौशल्यानुसार सर्वोत्तम संधी मिळालेली आहे. आता आपल्या मुलीला जोडीदार शोधत असेल तर त्याच्यासाठी अफर्मेशन आहे, माझ्या मुलीला किंवा मुलाला एक उत्तम जोडीदार मिळाल्याने आमच्या दोन्ही कुटुंबाच्या फॅमिली खूप खुश आहोत किंवा आनंदी आहोत. कारण लग्न केल्यामुळे दोन कुटुंब एकत्र येतात, त्यामुळे दोन्ही कुटुंब आनंदी असायला पाहिजे, नाहीतर आपलं अफर्मेशन अर्धवट होणार आहे. तो अफर्मेशन कसं बोलायचंय? डेली प्रॅक्टिस करायची आहे, सकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी लिहायचंय. तुमची एक नोटबुक तयार करायची आहे. येलो पेजेसची नोटबुक केलात तर वेल अँड गुड, नाही मिळाली तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. कोणतीही एक प्लेन नोटबुक घ्या, त्याच्यावर छान येलो कलरचं कव्हर लावा आणि त्याच्यावर तुम्ही हे अफर्मेशन डे टू डेली लिहायचे, डेली. पण काय करायचंय, सुरुवातीला शॉर्ट टर्म मधले अफर्मेशन लिहायचे आणि नंतर नंतर लॉंग टर्म मधले. जेव्हा शॉर्ट टर्म मधले अफर्मेशन कम्प्लीट होतात ना आपले एक एक, तेव्हा आपल्याला स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणून आधी शॉर्ट गोल्स घ्यायचे आणि नंतर मोठे मोठे गोल्स घ्यायचे. ओके, क्लिअर? अफर्मेशन विश्वासाने बोलायचे आहेत. अफर्मेशन बोलताना मनातली चिंता, टेन्शन दूर करायचं आहे. ओके. आता अफर्मेशन लिहिल्यामुळे काय होतं तर आपण फोकस होतो, एक्झॅक्टली मला काय पाहिजे. ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. जे आपल्याला पाहिजे त्याच्यावर आपण फोकस करतो. म्हणूनच अफर्मेशन खूप मेजर रोल प्ले करत असतात. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत? आता जसं की मी तुम्हाला आता अफर्मेशन लिहायला सांगितलं, सो अफर्मेशन लिहिल्यानंतर तुम्हाला कळलं की मला हे हवंय किंवा मला ते हवंय, तोपर्यंत आपल्या माइंडमध्ये काहीच येत नाही की नक्की मी काय लिहू. म्हणूनच जे काही आपल्या मनात आहे, जे आपल्याला हवंय ते कागदावर उतरणं खूप खूप गरजेचं आहे. ओके. आता शॉर्ट टर्म मधले अफर्मेशन म्हणजेच काय, तर छोटे छोटे गोल्स, जसे की मला ही एक्झाम द्यायची आहे, मला हा कोर्स करायचा आहे, किंवा माझ्या मुलीला या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं, हे झाले शॉर्ट टर्म मधले. लॉंग टर्म मधले म्हणजेच काय, मला घर घ्यायचंय, मला गाडी घ्यायची, याच्यासाठी थोडासा वेळ लागतो, आपल्याकडे थोडीशी इन्व्हेस्टमेंट असावी लागते. असं नाही होत ना की आज विचार केला आणि लगेच उद्या घर घेऊ आपण, असं होतं का? नाही. मग त्याला म्हणतात लॉंग टर्म मधले अफर्मेशन. तो आपल्या अफर्मेशनला एक डेडलाईन देणं गरजेचं आहे की मी गाडी घेतलेली आहे, पण कधी? डिसेंबर
24 डिसेंबर 2024ला. म्हणजे काय दिलं युनिव्हर्सला, आपण काय सांगितलं की एक डेट मी दिलेली आहे. बरोबर, इथपर्यंत क्लिअर आहे? हा, अफर्मेशन मी ग्रुपवर सेंड करेन तुम्हाला, डोंट वरी. अफर्मेशनचं टेन्शन घेऊ नका, इकडे लक्ष द्या. तुम्हाला सगळे अफर्मेशन ग्रुपवर सेंड केले जातील. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? अफर्मेशनला एक डेडलाईन द्यायची आहे. सकाळी उठल्या उठल्या काय अफर्मेशन द्यायचंय? थँक्यू युनिव्हर्स, मला एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल. आपल्यातले किती लोक सकाळचा नवीन दिवस बघण्यासाठी असतात का? सो परमेश्वराने आपल्याला ही एक छान अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, म्हणून पहिल्यांदा काय म्हणायचे? त्याचा आभार मानायचे, थँक्यू म्हणायचे. मग आजचा माझा दिवस खूप छान गेलेला आहे. बघा, सकाळी सकाळी तुम्ही जी एनर्जी तुमच्यामध्ये निर्माण करता त्याच एनर्जीने तुमचा संपूर्ण दिवस जातो, सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत. येस ओर नो? अगदी कोणाशी तुमचा छोटासा वाद झाला, अरे आज कोणाचं तोंड बघितलं काय माहित, दिवसच सगळी कटकट कटकट, बस वेळेवर मिळत नाही, ऑफिसमध्ये बॉसने फायरिंग केली, घरी येताना रिक्षाच मिळत नव्हती, घरी आल्यानंतर मुलाने काहीतरी पसारा करून ठेवला होता. सो हे का होतं? कारण त्याच त्याच गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो. म्हणून सकाळचा दिवस उत्तम गेला की पूर्ण दिवस आपला छान जातो. आणि स्वतःला ऍक्टिव्ह राहण्यासाठी, ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्या हाताला काहीतरी काम असायला पाहिजे. सपोज जर परमेश्वराच्या कृपेने तुमचं लाईफ सेटल असेल, वेल सेटल तुम्ही असाल, पैशाची काही चिंता नाहीये, तर काहीतरी छंद, विरंगुळा तुमच्यामध्ये जिवंत राहिला पाहिजे. आपल्याला काय, आपल्यामध्ये काय असतं? सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. मी असं केलं तर लोक काय म्हणतील, मी तसं केलं तर लोक काय म्हणतील. लोकांना वेळ नाहीये आपल्याबद्दल विचार करायला, आहे का? तुम्ही आता काय खाताय, कसे राहताय बघायला लोक येत आहेत का तुमच्या घरी? जेव्हा आपलं जेव्हा आपलं अगदी टफ टाइम चालला होता, तेव्हा ती लोक आली होती का तुमच्याकडे बघायला? मग आता जेव्हा चांगला वेळ आहे तेव्हा सुद्धा या लोकांना आपल्याकडे बघायला वेळ नाहीये. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा मला माझ्या जीवनात काय हवंय याच्यावर जास्त फोकस करा. आणि सकाळी लवकर उठण्यासाठी आपल्या स्वतःला काहीतरी एक स्वतःकडे काम असायला पाहिजे, की मी सकाळी उठून काय करू, ते काय हे पहिलं शोधा. ओके, एक स्वतःचा विरंगुळा छंद तो जोपासा. गायन आहे, डान्स आहे, म्युझिक आहे, बरंच काय काय आहे. काहीच नाही झालं तर समाजसेवा म्हणून काहीतरी करा, कारण आपण समाजाचे एक घटक आहोत. त्यामुळे समाजासाठी सुद्धा आपल्याकडून काहीतरी घडलं तर वेल अँड गुड. ओके, सो इथपर्यंत कळलं अफर्मेशन कसे काम करतात. आता एक प्रॅक्टिकली दाखवूया का? चलो, प्रॅक्टिकल हे मी नाही केलेलं आहे, हे कोणी केलेलं आहे आता इथे तुम्हाला कळेल. सो हे आहेत मसारू इमोटो, एक सायंटिस्ट आहेत, आणि त्यांनी अफर्मेशन खरोखरच वर्क करतात का की नाही याच्यासाठी एक प्रयोग केला होता, आणि तो प्रयोग होता असा. ओके, काय आहे तो प्रयोग बघूया. सो त्यांनी 3 बरण्या घेतल्या, त्या बरण्यांमध्ये एकाच दिवशी शिजवलेला राईस, भात आपण त्याला म्हणतो, तर तो ठेवला. आणि मग काय केलं, रोज त्याला 2 दिवस त्याला अफर्मेशन देत होते. काय अफर्मेशन देत होते? तर एका बरणीवर त्यांनी लव लिहिलेलं, लवचं लेबल लावलंय, दुसरीवर नथिंग, आणि तिसऱ्या बरणीवर हेट. मग हे काय करत होते, तर ज्या बरणीवर त्यांनी लवचं लेबल लावलं होतं तर त्या बरणीला नेहमी, त्या राईसला खूप छान अफर्मेशन द्यायचं. थँक्यू सो मच, तू माझ्या जीवनात आल्यामुळे माझं आयुष्य खूप छान आहे, मी निरोगी जीवन जगत आहे, आय लव्ह यू. सेकंड जी बरणी होती त्याच्यातला जो राईस होता त्याच्यावर त्यांनी काही अफर्मेशन दिलं नव्हतं, नथिंग, ऍज इट इज. आणि जे थर्ड कंटेनर होतं त्याच्यामधला जो राईस होता त्याच्यावर त्यांनी खूप बॅड अफर्मेशन दिलं होतं, बॅड वर्ड्स यूज केले होते, खूप वाईट वर्ड्स यूज केले होते, अशा प्रकारचे. बघा, की आय हेट यू, तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब झालं, तुझ्यामुळे मी आजारी पडत चाललो, मला वेगवेगळे आजार झाले, आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. आणि मग 2 ते 3 दिवसानंतर त्यांनी बघितलं, चेक केलं की आपण जे अफर्मेशन देतोय ते खरोखरच त्याचा काही परिणाम होतोय का, की उगीच आम्हाला शिकवलं जातं. मग त्यांना काय दिसलं तर ते तुम्ही समोर बघू शकता. ज्यावर त्यांनी प्रेमाचं अफर्मेशन दिलं होतं तर त्याच्यातला राईस खूप छान राहिला, आहे तसंच राहिला.
ज्यावर त्याने नथिंग, काहीच अफर्मेशन दिलं नव्हतं, तर त्याच्यातला राईस त्याच्यावर थोडासा परिणाम झाला आणि त्याच्यातला राईस थोडासा खराब झाला. ज्याच्यावर त्याने खूप अपशब्द वापरले होते, राग राग केला होता, तर त्याच्यावर त्यांनी काय अफर्मेशन दिलं होतं, हेट. त्याच्यातला राईस एवढा खराब झाला की अक्षरशः त्याच्यामध्ये अळ्या पडल्या. म्हणजे विचार करा की आपण जर एखाद्या व्यक्तीला चांगले अफर्मेशन दिले, चांगले व्हायब्रेशन दिले, तर त्याचा किती परिणाम होतो. म्हणतात ना की केवळ नजरेने, एखादी व्यक्ती केवळ नजरेने आपल्या एका वाईट विचाराने दुसऱ्यांवर त्याचा इफेक्ट करते. त्याला म्हणतात सायकिक अटॅक. म्हणजे ते अटॅक सुद्धा किती भारी पडू शकतात आपल्यासाठी. म्हणूनच आपला ऑरा आपल्याला रोज क्लीन करायचा असतो. आपली वाणी आपल्याला शुद्ध ठेवायची असते. आणि सगळ्यात महत्वाचं, निगेटिव्ह लोकांपासून 4 हात लांब राहायचं. त्याच्याशी ना वाद करायचं, आर्ग्युमेंट्स करायचं, लेट गो करायला शिकायचं. वाद कोणाशी घालायचा असतो? निगेटिव्ह लोकांबरोबर वाद घालायचा असतो का? त्याच्यामध्ये आपली एनर्जी, आपले एफर्ट्स, आपलं जे नॉलेज आहे ते त्याच्यावर वाया जातं. त्याच्यापेक्षा चांगल्या माणसांमध्ये ते नॉलेज द्यायचं. क्लिअर? चलो, सो आता आपण पुढे बघूया. मग आता अफर्मेशन काय द्यायचं सकाळी सकाळी? थँक्यू गॉड फॉर दिस ब्युटिफुल डे. या सुंदर दिवसासाठी मी तुझी खूप खूप आभारी आहे. मला एक सुंदर दिवस दाखवल्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. आय एम हेल्दी, परफेक्ट अँड हॅपी. मी निरोगी आहे आणि आनंदी जीवन जगत आहे. मराठीत, इंग्लिशमध्ये, कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकता. आय अट्रॅक्ट मनी व्हेरी इझिली. मी पैशाला खूप आरामात, इझिली अट्रॅक्ट करू शकते, आकर्षित करू शकते. आय एम थँकफुल फॉर लव्हिंग अँड केअरिंग फॅमिली. मला एक लव्हिंग अँड केअरिंग फॅमिली मिळाल्याबद्दल मी या युनिव्हर्सची खूप खूप आभारी आहे. सो हे तुमच्या अफर्मेशन सकाळी उठल्यानंतर असायला पाहिजे. तो इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके. हा, आता काही मी महत्वाचं सांगते, पण थोडंसं इथे मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का? एक थंब दाखवला तर बरं होईल. ओके, चलो, थँक्यू सो मच. हा सेशन आपण इथे संपूया आणि काहीतरी महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगते. एकच मिनिट.